हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल. तर फ्रेंड्स, आत्ता आम्ही निघालो आहोत स्टेशनला आणि आज आहे संडे. सकाळच्या वाजलेले आहेत 7. तर 7 जरी वाजल्या तरी सगळी दुकानं बंदच होती अजून. हे बघा. तर आता आम्ही स्टेशनला यासाठी चाललो आहे की म्हणजे आम्हाला कुठं बाहेर वगैरे जायचं नाही. तर स्टेशनच्या बाजूलाच एक इडलीवाला उभा असतो आणि तिथून आम्हाला इडली, डोसा आणि मेदूवडा आणि डाळवडे हे घ्यायचे होते. तसं तर मी आज संडेचा म्हणजे वडापाव बनवायचा प्लॅन केला होता. पण अनुष्काला आणि साहेबांना अचानकच इडली खायचा, मेदूवडा खायचा असं ते बोलायला लागले. मग ते अचानकच एवढं सगळं बनवता येत नाही. त्यामुळं मग आम्ही स्टेशनच्या बाजूला जाऊन तिथूनच हे सगळं घेतलं. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही रिटर्न येत होतो तेव्हा इथे बघा नदीवरती पूर्ण असा धूर धूर दिसत होता. म्हणजे एवढं किती गार पाणी असेल याचा विचार करा. अजून व्हिडिओमधून एवढं दिसत नाही पण असं ओरिजिनल बघायला गेलं ना तर भरपूर असा धूर वगैरे दिसत होता आणि खूपच थंडी वगैरे होती इथे. तर त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मग मी सगळी कामं वगैरे घरातली सगळी करून घेतली. कपडे, भांडे, लादी वगैरे सगळं कामं करून घेतली आणि त्यानंतर आंघोळ वगैरे केली. आणि आता स्वयंपाक मात्र मला करायचा बाकी होता कारण की आज संडे असल्यावरती माझं असंच असतं म्हणजे स्वयंपाक करायला भरपूर उशीर होतो. ते चिकन वगैरे आणायचं असतं आणि चिकन वगैरे आणायला, भाजी वगैरे आणायलाच याच्यासाठीच भरपूर उशीर होतो. त्यामुळं संडेचा अर्धा दिवस तर माझा स्वयंपाकामध्येच जातो. आणि आता साहेब बोलले की तू घरातली जेवढी कामं आहेत तेवढी करून घे, तोपर्यंत मी आणि वैभव जाऊन भाजी आणि चिकन वगैरे काही घेऊन येतो, जे काही सामान आणायचं ते घेऊन येतो. तोपर्यंत तू घरातली कामं उरक असं सांगितल्यावरती मग मी सगळी माझी घरातली कामं वगैरे उरकली. तोपर्यंत साहेब सगळं म्हणजे भाजी वगैरे सगळे घेऊन आले, चिकन वगैरे घेऊन आले. त्यानंतर मी पटकन चिकन बिर्याणी बनवली कुकरमध्येच थोडीशी. आणि आता चिकन बिर्याणीची मी काही रेसिपी वगैरे सांगत बसत नाही तुम्हाला कारण अगोदरच्या एका जुन्या ब्लॉगमध्ये मी ही रेसिपी शेअर केली होती. त्यामुळं मी डबल तीच रेसिपी शेअर नाही करणार. आणि आता चिकन बिर्याणी वगैरे फोडणी दिल्याच्या नंतर मी लगेच किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं कारण की भरपूर पसारा वगैरे होतो. म्हणजे थोडंसं एखादं जरी काही गोष्ट बनवायची म्हणली तर मग भांडे वगैरे भरपूर पडतात आणि पसारा होतो आणि त्याच्यामुळं म्हणजे पूर्ण किचन जे आहे ते पूर्ण अवस्था बेकार झालेली असते किचनची. त्यामुळं मी सगळं किचन वगैरे क्लीन केलं आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण वगैरे केलं. तर इथे दुपारचा वेळ फॅमिली मिळून पिक्चर बघत बघत आम्ही जेवण करत होतो. आणि जेवण वगैरे झाल्याच्या नंतर एक पार्सल आलं आमचं. तर ते बघा इथे हे पार्सलवाले दादा उभे होते. तर इथे वैभवने स्कॅन करायला सांगितलं पप्पाला आणि साहेबांनी तिथे स्कॅन वगैरे केलं. त्यानंतर आम्ही पार्सल घेतलं. तर हे पार्सल हे होतं की ज्या पार्सलची मी भरपूर दिवसापासून वाट बघितली होती. आणि अगोदर एकदा हे ऑर्डर केलं होतं मी पण ते कॅन्सल झालं होतं कारण की आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो त्या टायमाला. त्यामुळं ते पार्सल जे आहे ते रिटर्न गेलं होतं. तर आता ते पार्सल वापस आलं आहे. तर इथे आता वैभव जे आहे ते त्याचं अनबॉक्सिंग करत होता पण त्याला ते निघतच नव्हतं. तर इथे बघा साहेबांनी ते जी जाळी आहे ती बाहेर काढली. तर हे ते पार्सल होतं. तर ह्या पार्सलची मी भरपूर दिवसापासून वाट बघत होते आणि जे भांडे वगैरे घासलेले असतात ते भांडे याच्यामध्ये ठेवण्यासाठी मी ही अशा प्रकारची जाळी मागवली होती. आणि खूप सुंदर अशी जाळी आहे. म्हणजे जास्ती मोठी पण नाही, जास्ती लहान पण नाही, एकदम व्यवस्थित मीडियम साईजची जाळी आहे. आणि इथं खाली ट्रॉली आहे ना त्यामुळं पाणी वगैरे पण पूर्ण किचनवरती होणार नाही. जे पाणी आहे ते बरोबर वॉश बेसिनच्या इथे निघून जातं ह्या जाळीमध्ये ठेवल्यावरती. आणि आता भांड्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व झालेला आहे माझा. म्हणजे भांडे वगैरे घासले तर मग किचनवरती भरपूर पसारा वगैरे पडायचा. त्यामुळं म्हणजे दुसरं कुठलं काम करता येत नव्हतं मला. तर आता मी साहेबांनी जी भाजी वगैरे आणली होती सगळी भाजी मी या जाळीमध्येच ओतली डायरेक्ट. आणि त्यातून मग हे जे गवारीच्या शेंगा वगैरे होत्या त्या खाली पडत होत्या कारण की ह्या जाळीचे जे गॅप होते ना ते भरपूर मोठे मोठे आहेत. त्यामुळं सगळ्या गवारीच्या शेंगा ज्या आहेत त्या ट्रॉलीमध्येच पडत होत्या. त्यामुळं ह्या ज्या गवारीच्या शेंगा आहेत त्या मी सगळ्या बाजूला काढल्या, छोट्याशा जाळीमध्ये काढल्या. आणि त्यानंतर हे जे बाकीच्या जे भाज्या आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये धुवून घेते.
कारण की कधी पण भाज्या वगैरे बाहेरून आणल्या ना तर मी अगोदर ते भाज्या स्वच्छ धुवून घेते, त्यानंतर फॅनच्या हवेला सुकवून घेते आणि त्यानंतर मग फ्रीजमध्ये पॅक करून व्यवस्थित ठेवते. तर इथे बघा गवारीच्या शेंगा सगळ्या त्या ट्रॉलीमध्ये सांडल्या होत्या, तर त्या सगळ्या वेचून मी त्या जाळीमध्ये ठेवल्या आणि हे बाकीचा कचरा हा फेकून दिला. तर आता ही जी जाळी आहे ना, हे भांड्यासाठी पण झाली आणि सोबतच या अशा भाज्या वगैरे जास्ती आणल्या तर ते पण धुवायला याच्यामध्ये चांगलं आहे आणि भरपूर काम याच्याने हलकं झालं माझं. आणि दिसायला पण अगदी सुंदर होती ही जाळी, त्यामुळं मला तर भरपूर आवडली ही जाळी. तर ही 245 रुपयाला ही जाळी आली मला. तर मिशोवरून मी ऑर्डर केली होती. आणि ह्या ज्या भाज्या वगैरे मार्केटवरून आणल्या धुवून सुकवून नंतर फ्रीजमध्ये ठेवायची आदत जी आहे ती मला लॉकडाऊनपासून झाली. कारण की त्या टायमाला आपण म्हणजे कुठलीही वस्तू जेव्हा बाहेरून आणत होतो तेव्हा हळदीच्या पाण्याने ती वस्तू जी धुवायची आणि त्यानंतर ती वस्तू वापरायला घेत होतो. मग तीच आदत म्हणजे तीच सवय माझी कंटिन्यू राहिली. आता कधी पण मी असं मार्केटवरून भाज्या वगैरे आणल्या तर अगोदर मी स्वच्छ धुवून नंतर सुकवून नंतर फॅनच्या हवेला सुकवून वगैरे कॉटनच्या कपड्याने पुसून त्या भाज्या पॅक करून ठेवते, म्हणजे चांगल्या राहतात. आणि ह्या भाज्या जर आपण असंच आणून ठेवल्या फ्रीजमध्ये तर मग काही भाज्यांना वगैरे काही घाण वगैरे लागलेली असते, काही चिखल वगैरे कुठं काय लागलेला असतो, त्यामुळं फ्रीज पण घाण होतं आणि बाकीच्या इतर भाज्या पण घाण होतात आणि लवकरच भाज्या खराब होऊन जातात. त्यामुळं थोडीशी मेहनत केली तर मग भाज्या थोडे दिवस जास्ती टिकतात नेहमीपेक्षा. आणि आता हे जे बटाटे वगैरे पण आणले होते ना मी, ते पूर्ण असं मातीने माखलेले होते सगळे बटाटे. तर सगळे बटाटे मी जेव्हा धुवत होते तेव्हा भरपूर चिखल निघत होता त्यातून. तर सगळ्या भाज्या वगैरे आता इथे माझ्या धुवून झालेल्या आहेत आणि आता इथे फॅनच्या हवेला ह्या भाज्या ज्या आहेत ते सुकवून घेते मी. आणि ही जी गवार जी आहे ती बाजूला काढलेली ती पण मी धुवून घेतली स्वच्छ. आणि त्यानंतर मग आता पालक आणि कोथिंबीर वगैरे राहिली होती, तर ती अगोदर मला निवडून घ्यावी लागेल आणि नंतर धुवावं लागेल, त्यामुळं मी ते बाजूला काढून ठेवलं. तर आता ही जी कॉटनचा कपडा ठेवलेला आहे, जुनी मॅक्सी आहे माझी कॉटनची, तर ते मी म्हणजे सेपरेट म्हणजे भाजी सुकवण्यासाठीच ठेवलेली आहे ही मॅक्सी. तर आता ही खाली पसारा हे करण्यापेक्षा मी टेबलवरतीच हे सुकायला ठेवलं, कारण की एका साईडला असं राहील. कारण की खाली जर ठेवलं ना मग ते जरा पसारा जास्ती दिसतो घरामध्ये, त्यामुळं मी ते ह्या छोट्याशा टीपायवरतीच हे सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या सुकायला ठेवते. आणि त्यानंतर आता हे टोमॅटो, शिमला मिरची, वांगे वगैरे हे जे आहेत ह्या भाज्या ह्या बाजूला काढते एका साईडला आणि त्यानंतर तिथे बाजूलाच गवार वगैरे सुकायला टाकते. तर इथे आता वैभवचं चालू होतं TV बघणं, कारण खेळून खेळून दमला होता. आता क्रिकेट खेळायला गेला होता सकाळी सकाळी, त्यानंतर घरी आला आणि फ्रेश वगैरे झाला, त्यानंतर TV बघायला बसला होता. आणि या टायमामध्ये म्हणजे कसं सकाळच्या टायमाला भरपूर थंडी असते आणि दुपारच्या टायमाला भरपूर उष्ण असं ऊन असतं, त्यामुळं बाहेर जास्ती पाठवत नाही त्याला मी खेळायला. बस घरातच म्हणते, थोडा वेळ सकाळी फक्त खेळून येतो, त्यानंतर बसतो घरामध्ये, म्हणजे संडेच्या दिवशी फक्त. तर आता इथे मी पालक आणि कोथिंबीर वगैरे निवडायला घेतलेली आहे. तर पालक आणि कोथिंबीर एकदाशी निवडून ठेवली ना तर मग ती पण चांगली राहते. आणि जर आपल्याकडे म्हणजे भाजी ठेवण्यासाठी काही पाऊच वगैरे काही अवेलेबल नसेल ना तर आपण न्यूजपेपरमध्ये गुंडाळून जरी भाजी ठेवली ना तरीसुद्धा भाजी व्यवस्थित राहते भरपूर काळ. तर इथे आता आणि भाजी जर आपण असंच ठेवलं ना, पालक किंवा काही मेथी, शेपू वगैरे कुठलीही पालेभाजी आणली ना आपण असंच न चेक करता असंच फ्रीजमध्ये ठेवलं ना डायरेक्ट, तर त्यामध्ये कधी कधी कसं चिखल वगैरे असतो, त्यामुळं पूर्ण भाजी जी आहे ती सडून जाते लगेच. त्यामुळं म्हणजे पूर्ण आणलेली भाजी जी आहे ती फेकून द्यावी लागते. आणि एकतरी भाज्या भरपूर महाग झालेल्या आहेत, त्यामुळं थोडासा आळस थोडासा बाजूला ठेवायचा आणि अशा प्रकारे भाज्या निवडून वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून ठेवल्या ना तर मग नंतर आपल्याला पण कधी घाई वगैरे असते तर मग त्याला निवडत वगैरे बसायची काही गरज नाही लागत. आपली म्हणजे अशा म्हणजे जे एक्स्ट्रा टाईम असतो त्या टायमामध्ये आपली अशी कामं जी आहेत ते आपण उरकून घ्यायची असतात. कारण की एमर्जन्सीमध्ये अचानक आपल्याला एखादी भाजी बनवायची म्हणली तर ते नीट करत बसा, त्यामध्ये टाईम घालवा,
हे जे काम आहे ते वाचतं आपलं. त्यामुळं आता इथे पालक जे आहे ते नीट करून घेते, कोथिंबीर पण नीट करून घेते. आणि कोथिंबीर जे आहे ना ते नीट करून धुवून स्वच्छ सुकवून त्यानंतर बारीक चिरते आणि एका हवाबंद डब्यामध्ये मी कोथिंबीर भरून ठेवते. त्यामुळं कधीही कोथिंबीर लागली की पटकन डबा काढायचा आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची, वापस ठेवायची. म्हणजे त्यामुळं कोथिंबीर पण जास्ती खराब होत नाही, लवकर चांगली राहते आणि काम पण आपलं हलकं होतं. आणि आता इथे संडे असल्यामुळं साहेब पण झोपले होते, अनुष्का पण झोपली होती. आणि बाकी आम्ही दोघं जणच फक्त बसलो होतो. आम्ही दोघंच फक्त कामाचे होतो. वैभवचं काम होतं टी व्ही बघणं आणि माझं काम होतं हे बाकीच एक्स्ट्रा जे कामं आहेत ते करणं. आणि असंच हे करत संध्याकाळ झाली. पण संध्याकाळी आता मला स्वयंपाक पण करायचा नव्हता, कारण की बिर्याणी होती थोडीशी. आणि मुलांनी सांगितलं होतं की सँडविच बनव म्हणून. तर आता घरी जाऊन मी सँडविचच बनवेन. त्यामुळं निवांत टाईम होता, त्यामुळं आम्ही आलो होतो थोड्या वेळ बाहेर. म्हणजे अगोदर दुकानला वगैरे गेलो आणि त्यानंतर येऊन इथं बसलो होतो. इथं आमच्या गेटजवळ बसायला जागा आहे, तर तिथं बसलो होतो. तर हवा पण लागत होती, त्यामुळं चांगलं वाटत होतं. आणि सहसा आम्ही बाहेर येत नाही जास्ती, पण आज वेळ होता म्हणून आलो. फक्त सॅटरडे संडे अशा टायमात आम्हाला थोडासा वेळ असतो, त्यामुळं आम्ही येतो बाहेर. बाकी इतर टायमाला आम्ही येत नाही बाहेर, कारण की साहेबच नसतात, त्यामुळं मग नको वाटतं मला येण्यासाठी इकडे. आणि हे बघा, ही आमची इथे नवीन विंग तयार झालेली आहे आणि गेटच्या बाजूलाच आहे. बाकी आमची जी विंग आहे ती आतमध्ये आहे गेटच्या. आणि थोडा वेळ बसल्याच्या नंतर मग आम्ही निघालो घरी, कारण की आता जाऊन म्हणजे भरपूर वेळ झाला होता, त्यामुळं आता जाऊन काहीतरी बनवायचं, म्हणजे सँडविच वगैरे बनवायचं. आणि सगळ्यांचं म्हणणं होतं सँडविच बनव म्हणून, त्यामुळं थोड्या वेळ बसलो आणि त्यानंतर आता निघालो घरी. तर साहेबांचा फोन चालू होता, आईला फोन लावला होता साहेबांनी, त्यामुळं बराच वेळ ते बोलत होते. आणि साहेब फोनवरती बोलत होते तोपर्यंत आम्ही इथे कोल्ड्रिंक वगैरे पीत बसलो होतो, मी आणि वैभव. आणि कोल्ड्रिंक जे आहे आम्ही फर्स्ट टाईम पित होतो. शुगर फ्रीवाली आहे पेप्सीची. असं तर शुगरवाली आम्ही म्हणजे कधी कधी पिलेली आहे, पण ही शुगर फ्रीवाली कोल्ड्रिंक जी आहे पेप्सीची ती आम्ही फर्स्ट टाईम पित होतो. त्यामुळं आम्हाला वाटलं की टेस्ट वगैरे व्यवस्थित आहे की नाही, पण सेम टेस्ट होती, काही फरक नव्हता त्यामध्ये. तर त्यानंतर आम्ही आलो आता इथे घरी. आणि इथे मी सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या सुकलेल्या होत्या, त्या सगळ्या भाज्या मी पाऊचमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार होते. तर ते माझं काम चालू होतं. इथे बाकी सगळ्यांचा गप्पा गोष्टी चालू होत्या. आणि हे बघा, हे अशा प्रकारचे पाऊच मी ऑनलाईनच मागवले होते. तर याच्यामध्ये म्हणजे कसं पाणी वगैरे लागत नाही जास्ती भाज्यांना, आणि भाज्या ज्या आहेत त्या सुक्या राहतात त्या पाऊचमध्ये. आणि आता इथे भाज्या वगैरे भरून झाले आणि फ्रीजमध्ये ठेवले मी. त्यानंतर इथे तोपर्यंत बटाटे उकडायला ठेवले होते, तर इथे बटाटे पण उकडून झाले. तर आता पटकन मी बटाटे जे आहेत त्याची भाजी बनवते, म्हणजे मसाला बनवते. आणि त्यानंतर ते ब्रेडवरती वगैरे ठेवण्यासाठी तो मसाला मी बनवत आहे. तर इथे छोटंसंच ब्रेडचं पाकिट आणलं होतं, कारण की बिर्याणी वगैरे होती भरपूर, त्यामुळं थोडंसं फक्त मुलांना खायचं होतं ते, म्हणून थोडंसं फक्त सँडविच बनवणार आहे. बाकी जेवण तर होतं तसंच. आणि ही जी बटाट्याची भाजी आहे ना, ती मी काही तेल वगैरे देऊन फोडणी वगैरे देणार नाही. तर याच्यामध्ये फक्त कसं मिरची आणि लसूण वगैरे वाटलेला, म्हणजे ठेचा केलेला होता, तो ठेचा टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. तर आता अगोदर कोथिंबीर टाकली थोडीशी, त्यानंतर हे फक्त मिरची, हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं मीठ, हे सगळं वाटलं होतं. तर त्याचे मी जेवढं आम्हाला तिखट लागतं तेवढंच घेतलं मी, 1.5 चमचे ते ठेचा घेतला. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं धनापूड टाकणार आहे. आणि धनापूड टाकली ना तर त्याला खूप छान अशी चव येते, त्यामुळे ते मी अर्धा चमचाच फक्त इथे धनापूड घेतलेली आहे, बस. आता एवढं सामानामध्ये ना एक छान अशी भाजी तयार होते सँडविच बनवण्यासाठी. तर ही भाजी ना अगदी सोपी आहे, 5च मिनटात, फक्त बटाटे उकडेपर्यंतच तेवढा वेळ जातो. बाकी याला काही जास्ती वेळ वगैरे जात नाही. फक्त मिरच्या भाजून घेतल्या आणि लसूण वगैरे टाकून वाटून घेतलं होतं. त्याचा 1.5 चमचा टाकलं कोथिंबीर आणि अर्धा चमचा धण्याची पावडर टाकली, बस. तर याच्यामध्ये खूप स्वादिष्ट अशी भाजी तयार होते. आणि बहुतेक म्हणजे जे वडापाववाले वगैरे असतात ना, तर ते पण अशाच प्रकारची भाजी बनवतात. ते काही फोडणी वगैरे देत नसतात जास्ती.
तर अशा प्रकारची भाजी मी इथे बनवली. आणि त्यानंतर काकडी वगैरे आणली होती साहेबांनी, पण वैभवनी ती काकडी पण सगळी संपवून टाकली होती आणि घरामध्ये बीट पण नव्हतं. त्यामुळं मी आता फक्त याला टोमॅटो कॅचअप लावणार आहे आणि मिओनीज फक्त लावणार आहे थोडंसं ब्रेडला. आणि त्यानंतर ही जी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे, ही बटाट्याची भाजी त्यामध्ये भरून ते ब्रेड जे आहे ते नॉनस्टिक तव्यावरती शेकून घेणार आहे. तर खूप म्हणजे एकदम कमी सामानामध्ये हे सँडविच बनवले होते मी, पण ते खूप स्वादिष्ट असे झाले होते आणि कुरकुरीत असे झाले होते. तर आता इथे मी जी भाजी आहे ते सगळं म्हणजे धनेपूड वगैरे सगळं मिक्स होण्यासाठी इथे हाताने सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आणि कुठे काही बटाट्याची वगैरे जास्ती मोठी वगैरे फोड राहिली असेल तर ते सुद्धा व्यवस्थित करता येते. आणि कोथिंबीर वगैरे सगळं म्हणजे मीठ वगैरे सगळं असं व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करता येतं हाताने. तर आता इथे सगळं मिक्स करून झालेलं आहे. आणि माझं कसं असतं एक एक पसारा आवरतच राहायचं, म्हणजे किचनवरती जास्ती पसारा होऊ द्यायचा नाही. एखाद्या भांड्याचं काम झालं की लगेच ते भांड्यात लगेच धुवून ठेवायचं, नाहीतर वॉश बेसिनमध्ये वगैरे ठेवायचं, पण किचनवरती जास्ती काही पसारा ठेवायचा नाही. तर इथे आता मी ब्रेडचं छोटंसंच पाकिट मागवलं होतं. त्यामध्ये थोडंसं म्हणजे वैभवपुरतं आणि अनुष्कापुरतं फक्त ते सँडविच बनवायचे होते. तर आता इथे कॅचअप पण आमचा संपलेला होता, फक्त थोडासा कॅचअप राहिला होता. तर तेवढ्या कॅचअपमध्येच मी भागवून घेतलं, कारण की आता या बारीनं मी रेशनमध्ये कॅचअप वगैरे काहीच आणलं नव्हतं. होतं पॅकेट आणि भरपूर होतं त्यामुळे मी आणलं नव्हतं, पण आता इथे संपलं. तर बस हे अशा प्रकारे मी कॅचअप थोडं थोडं लावून घेतलं. त्यानंतर त्याच्यावरती बटाट्याची भाजी पसरवून घेतली. आणि दुसरी जी स्लाईस आहे ह्याची ब्रेडची, तर त्याला मिओनीज लावणार आहे. बस एवढंच करणार आहे. बाकी आता याच्यामध्ये कांदा वगैरे पण टाकायला म्हणजे भरपूर वेळ झाला होता, त्यामुळं मी काही ते पण नाही करणार. आणि आता इथे सगळे सँडविच जे आहेत ते तयार झाले होते. आणि आता याला मी एकदम मंद आचेवरती नॉनस्टिक तव्यावरती थोडंसं तेल टाकून सगळं शेकून घेणार आहे. आणि इथे बटर किंवा तूप वगैरे टाकणार होते, पण अनुष्काला आणि तिच्या पप्पाला ते आवडत नाही अजिबात. म्हणजे तुपाचा किंवा काही दुसऱ्या इतर म्हणजे बटरचा किंवा डालड्याचा काही वास जरी आला ना, तरीसुद्धा ते ते पदार्थ काही खाणार नाहीत. त्यामुळं मला प्रत्येक जेवढा पदार्थ आहेत त्यामध्ये जे तूप वगैरे टाकायचं त्या पदार्थामध्ये मला तेलच टाकावं लागतं ह्या दोघांमुळे. तर आता इथे मी थोडंसं तेल टाकून हे जे स्लाईस तयार केलेले आहेत ते व्यवस्थित असं शेकून घेणार आहे कुरकुरीत होईपर्यंत. तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.